नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला मस्त असं वांग्याचं झणझणीत भरीत दाखवणार आहे। यासाठी वांगं स्वच्छ धुवून त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ते आपल्याला गॅसवर भाजण्यासाठी ठेवून द्यायचे। आता आपण बाकीची तयारी करायला घेऊयात। त्यासाठी मी ते लसणाच्या एक 5-6 पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत। तो लसूण जो आहे तो आपल्याला या पद्धतीने किसणीने किसून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची जी टेस्ट असते ती खूप छान लागते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खलबत्त्यामध्ये लसूण आणि आलं कुटून देखील घेऊ शकतात। या पद्धतीने किसून घेतल्याने त्याची चव खूप छान लागते। आता थोडासा मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आलं देखील मी किसून घेणार आहे। आलं आपल्याला थोडंच घ्यायचं आहे कारण आलंही खूप तिखट असतं। आता हे दोन्ही मी एका डिशमध्ये काढून घेतलेले। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। कोथिंबीरीने कुठल्याही भाजीची चव खूप छान लागते। आता या पद्धतीने कोथिंबीर बारीक चिरून घेतल्यानंतर ती मी साईडला काढून घेणार आहे। इकडे मी एक टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। टोमॅटोमुळे आपल्या वांग्याच्या भरताला थोडीशी आंबटसर चव येते, तर आपण टोमॅटो देखील यामध्ये घालायचा आहे। तर या पद्धतीने मी तो बारीक चिरून घेतलेला आहे। आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि कांदा देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। कांद्याशिवाय तर कुठल्या भाजीला चवच येत नाही, बरोबर की नाही। मग आता कांदा भरपूर असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे। या पद्धतीने मी तो बारीक चिरलेला आहे। आता संपूर्ण तयारी मी इकडे करून घेतलेली आहे। या पद्धतीने मी संपूर्ण भाज्या चिरून घेतलेल्या आहे। आता आपण वांगं जे भाजत ठेवलेलं होतं ते बघा या पद्धतीने भाजलेलं आहे। तर पाठीमागच्या साईडने ते भाजायचं बाकी आहे, तर ते मी भाजत ठेवणार आहे। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात। त्यासाठी मी इकडे गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे। पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यात आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरे मोहरी छान तडतडले की त्यात आपल्याला आलं लसूण आणि थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। आता आपण जे किसलेलं आलं लसूण होतं ते आपण इथे टाकून घेतलेलं आहे। माझा घरचा फ्रेश असा कढीपत्ता मी यात टाकून घेतलेला आहे, त्याची चव यात खूप छान येते। हे छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचे, ज्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे। त्याचबरोबर हळद पावडर, गरम मसाला आणि कोल्हापुरी मसाला आहे तो टाकून घेणार आहे। त्याचबरोबर आपण एक बारीक चिरलेला जो कांदा घेतलेला होता तो कांदा देखील आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे। छान असा तो मऊसूत ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। आता आपण मसाले ॲड करून घेणार आहोत। तर इथे मी थोडीशी हळद पावडर टाकून घेतलेली आहे। त्याचबरोबर आता लाल तिखट, गरम मसाला आणि माझ्याकडे जो कोल्हापुरी मसाला आहे तो देखील मी टाकून घेणार आहे। त्याने या भाजीची चव खूप छान लागते। खूप मस्त असं झणझणीत हे जे भरीत आहे ते बनवून तयार होतं आणि या पद्धतीने तुम्ही भाजून केल्यानंतर त्याची चव एक वेगळीच स्मोकी फ्लेवर त्याला आलेला असतो। आणि हे जे भरीत आहे ते तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा मग ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्लं तर ते खूप छान लागतं। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता बघा हे संपूर्ण मसाले मी इथे कांद्यामध्ये कोट करून घेतलेले। त्यात आपल्याला आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा ते आपल्याला या संपूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मीठ टाकल्याने कांदा जो असतो तो लवकर परतला जातो, त्याला एक मॉइश्चर मिळतं आणि कांदा पटकन शिजून तयार होतो। आता इथे आपण जो टोमॅटो चिरून घेतलेला होता तो टोमॅटो मी यात टाकून घेतलेला आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटांसाठी हा जो टोमॅटो आहे तो चांगला मऊ पडेपर्यंत शिजून घ्यायचा आहे। झाकण ठेवून मी 5 मिनिटांसाठी हे याच पद्धतीने शिजून घेणार आहे। तोपर्यंत आपलं वांगं देखील इकडे भाजून तयार झालेलं आहे। त्याचं हे जे वरचं कवर आहे ते आपण सोलून घ्यायचं आहे। मस्त असं हे वांगं भाजून तयार झालेलं आहे। आणि वांगं निवडताना कधी व्यवस्थित ते बघून घ्यायचं, त्याला कुठे जरी तुम्हाला होल दिसलं तर ते वांगं घ्यायचं नाही, नाहीतर ते वांगं आतनं किडीचं असतं। हे बघा किती छान असं आपलं आता हे टोमॅटो देखील शिजून तयार झालेलं आहे। यामध्ये आता आपण ते शिजलेलं वांगं टाकून घ्यायचं आहे। हे तुम्ही खाली देखील कट करून टाकू शकतात, परंतु मी इथे डायरेक्टच पॅनमध्ये टाकून घेणार आहे आणि ते क्रश करून घेणार आहे। जितकं छान तुम्ही ते बारीक त्यामध्ये क्रश करून मिक्स कराल तितकं छान ते त्यामध्ये मसाल्यामध्ये कोट होतं आणि मग चवीला खूप छान ते लागतं। तर बघा या पद्धतीने मी ते या संपूर्ण टोमॅटोच्या मिक्सचरमध्ये मिक्स करून घेणार आहे। क्रश करून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण मसाला त्याला छान असा कोट होतो। या पद्धतीने आता व्यवस्थित मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटासाठी मी त्याला वाफ देऊन घेणार आहे, म्हणजे आपलं जे भरीत आहे ते चवीला खूप छान लागतं। तर झाकण ठेवून 5 मिनिटांनंतर बघा आता किती छान असं मस्त आपलं हे भरीत बनवून तयार झालेलं आहे। त्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे। त्यावर मी कोथिंबीर टाकून आता ते आपण सर्व करून घ्यायचं आहे। तुम्हाला मी ते जवळून दाखवणार आहे। बघा किती छान असं त्याला तेल सुटलेलं आहे। झणझणीत असं आपलं हे वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे।
बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आणि खावंसं वाटतं. इतकं छान असं झणझणीत हे वांग्याचं भरीत बनवून तयार होतं. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला 100% ही रेसिपी आवडणारच.